काँग्रेसचे नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या सावित्रींच्या लेकींसाठीच्या छात्रवृत्ती गुंज ह्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते आता तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहते। हा कार्यक्रम खरं तर फक्त विद्यार्थिनींच्या उद्देशाने जरी असला तरी तरुणाई, तरुण मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक असेल ते मोठ्या संख्येने यायला आपल्याला बघायला मिळालेले आहेत। सध्याच्या क्षणाला आपल्यासोबत आहेत जयश्री थोरात, त्या सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या। खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही गेल्या बऱ्याच दिवसांपासून एक पोस्ट टाकताय, आवाहन करताय प्रत्येकाला या कार्यक्रमाला येण्याचं, आणि ही गर्दी आज आपण पाहतोय। काय सांगाल या एकंदरीत गर्दीबद्दल? खरं तर म्हणजे आजची गर्दी बघून खूप आनंद होतोय। एवढ्या उत्साहामध्ये आम्ही आता रॅली काढली, युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्व मुलींबरोबर आम्ही रॅली काढली आणि इतका उत्साह त्यांच्यामध्ये आहे। राहुलजींना भेटण्याचा, त्यांना बघण्याचा जो त्यांच्यामध्ये उत्साह आहे तो खरंच म्हणजे मन भारावून जातं। एवढं खरं तर जे टीका करणारे होते, जे म्हणत होते की हा कार्यक्रम सक्सेस होऊच शकत नाही, असंच नाही तसंच नाही, त्यांच्यासाठी तो करारा जवाब आहे। अर्थातच हा करारा जवाब आहे तुम्ही म्हणताय। राहुल गांधींचे आतापर्यंत 3 राज्यांमध्ये जे आहे ते छात्रवृत्ती गुंजचे कार्यक्रम झालेले, त्या कार्यक्रमाला खरं बघायला गेलं तर त्यांनी प्राधान्य दोन्ही म्हणजे मुलांनाही दिलेलं होतं, मुलींनाही दिलेलं होतं, परंतु आजच्या कार्यक्रमाला या प्राधान्य विशेषतः मुलींना दिलेलं आहे। ते असलं तरी मुलं सुद्धा तितक्याच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। मुलं खरं तर आत्ता रजिस्ट्रेशन करतायत, परंतु आजच्या ह्या कार्यक्रमाला खरं आपल्या राज्यामध्ये मुलींनाच प्राधान्य देण्याचं कारण नेमकं काय? कसं आहे की आपला महाराष्ट्र तसा पुरोगामी विचारांचा आहे। ह्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष समानतेचा विचार खरं रुजलेला आहे संतांपासनं। सावित्रीबाई फुले असतील, महात्मा फुले असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा आपल्यामध्ये रुजवलेला आहे। त्याच्यामुळे जेव्हा आपण पुण्यामध्ये कार्यक्रम घेतोय तर सावित्रींच्या लेकींसाठी हा कार्यक्रम झाला पाहिजे। मुलींना प्राधान्य म्हणजे आपण खरं पुरुष प्रधान संस्कृतीच्या देशामध्ये राहतो, तिथे मुली 2 नंबरला कायम असतात। म्हणजे जन्मापासून संघर्ष करत असते एक कन्या, पण राहुलजींचं खरं कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आपल्या मुलींसाठी त्यांनी प्राधान्य दिलंय आणि मुली किती जमल्या आहेत। मला आत्ता आकडा समजला की 20,000हून अधिक मुली ज्या आहे त्या आपल्या आता पेंडॉलमध्ये आहे आणि एकदम खचाखच भरलेलं आहे। खूप उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि खूप खूप एक्साइटमेंट आहे। अर्थातच तुम्ही म्हणताय पूर्ण गर्दी दिसते, परंतु ह्या गर्दीवरती कालच्या वादाचा काही परिणाम झाल्याचं दिसून येतंय का? मला असं वाटतं जेवढे वाद हे लोक घडवून आणतील की हा प्रोग्राम खराब झाला पाहिजे, ह्या प्रोग्रामला म्हणजे काळीमा फासण्याचा प्रयत्न जेवढा होईल तेवढं जास्त उभारी जी आहे ती मुलांकडनं मुलींकडनं येणार आहे। आपण सर्वांना अभिमान वाटला पाहिजे की आत्ताची जी युवा पिढी आहे ही बोलायला शिकली आहे। आता ती गप्प बसणार नाही, त्यांचे जे काही प्रश्न आहेत, जे काही मुद्दे आहेत ते बिनधास्त बोलणार आहे आणि सरकारला जाब विचारणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे संगमनेरमधून सुद्धा मोठ्या संख्येने मुली ज्या आहेत आज या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत। त्याच बाबतचं आहे की विरोधकांनी पोस्ट टाकलेली आहे, मुलींना पैशाचं पाकिट, खाणं पिणे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। या बाबतीतलं नेमकं तथ्य काय? नाही, आता कसं आहे की आम्ही ग्रामीण भागातून येतो, संगमनेर तसं ग्रामीण भाग आहे, म्हणून ग्रामीण भागातून येतो म्हणून आमच्या मुलींना चान्स नाही असं तर करू शकणार नाही। त्याच्यामुळे त्यांना पण इक्वल चान्स भेटला पाहिजे। ज्या मुलींना येण्याची इच्छा होती त्यांचं आम्ही नावं घेतलेत, त्यांचं अरेंजमेंट केली, कारण आई वडील सुद्धा मुली बाबतीत थोडी काळजी करतात, पण त्यांना माहीत आहे की थोरात साहेबांच्या ह्याच्याखाली होत आहेत, त्यामुळे त्यांनी बिंदास पाठवलंय मुलींना सुद्धा। त्यांची ऑब्व्हियसली जर आमच्यावरती जबाबदारी असेल तर आम्ही त्यांचं खाण्यापिण्याची तर सोय करूच ना, आणि पैशाचं पाकिट आमच्याकडे एवढे पैसे नाही, अदानी अंबानी सारखे आम्ही नाही, आम्ही शेतकरी माणसं आहोत आणि आम्ही आमच्या कष्टातून जे काय आहे ते उभं केलेलं आहे। ताई, अगदी शेवटचा प्रश्न, COEPच्या परिसरामध्ये 163 कलम लागू केले। खरं तर बघायला गेलं तर पुण्यामध्ये जे आहे 14 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश ऑलरेडी लागू केलेले होते, त्यानंतर आता 163 कलम लागू केले। काय सांगाल, सत्ताधारी आता विरोधकांच्या लाईनीमध्ये म्हणजे घाबरण्याच्या परिस्थितीत दिसून येत आहेत का तुम्हाला? विरोधक आम्ही सगळेजण एकदम म्हणजे ॲक्शन मोडवर आहोत आणि सत्ताधारी खरंच घाबरलेली आहे, त्यांच्या पायाखालची जमीन ती पूर्णपणे सरकलेली असं दिसतंय। म्हणून असं काहीतरी वक्तव्य करणं, पैशाचे पाकिट वगैरे, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या सभा ज्या आहेत त्या पैशाच्या पाकिटावरतीच होतात बहुतेक, म्हणून त्यांना वाटतं की एवढी गर्दी यांनी कशी जमा केली। तर इथे ना गर्दी आणि दर्दी ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि आम्हाला असं काही करावं लागलं। परंतु भाजप प्रणित वंदे मातरम सुद्धा आता पुणे विद्यापीठामध्ये हा कार्यक्रम होणार आहे। नेमकं काय वाटतं, हे कशामुळे करण्यात येते? कालच्या वादाचा परिणाम आहे?
वादाचा परिणाम नाही वाटत आहे हे जे वातावरण राहुलजींसाठी बनलेलं आहे त्याचीच धासकी घेऊन आणि कुठेतरी त्याला कॉम्पिटिशन देण्याचा प्रयत्न ते करतायत, मुलांची मनं वळवण्याचा प्रयत्न करतायत. पण ही पिढी जी आहे ही खूप स्मार्ट आहे. त्यांना समजतं की कोण आपला गैरफायदा घेतं आणि कोण आपल्याला बरोबर रस्ता दाखवत आहे. अगदी शेवट राहुल गांधींच्या आजच्या या कार्यक्रमाचा येणाऱ्या भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो, काय वाटतंय? मला असं वाटतं की मुलींचे प्रश्न आपण बऱ्याचदा म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे प्रश्न जे आहे हे कोणी कधी विचारत नाही. ते कायम त्यांच्यावर लादलं जातं की कॉलेजचे रूल्स असे आहे, अभ्यासाचे रूल्स असे आहे, तुमचं पाठांतर असं झालं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्यांना कोणी विचारत नाही आहे की बाबा तुझा प्रॉब्लेम काय, तुला काय अडचणी आहे. पण राहुलजी हे करतायत. राहुलजी सतत सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर बोलतायत आणि त्याच्यातून आपल्याला विद्यार्थ्यांचे प्रश्न समजत आहेत. म्हणजे मन की बात काय फक्त आम्ही टी व्हीवर येऊन फक्त बोलत नाही आहेत, तर इंटरॅक्शन त्यातनं होत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या मुलांचे जे काही प्रॉब्लेम समोर येणार आहे मुलीचे, पुढच्या काळामध्ये आम्ही त्या प्रॉब्लेम्सवरती कसं काम करायचं, काँग्रेस पार्टी म्हणून असेल किंवा सर्व युवा पिढी म्हणून असेल, त्याच्यावर कसं काम करायचं त्याच्यावरती नक्कीच राहुलजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत. अर्थातच धन्यवाद जयश्री मॅडम. ह्या होत्या जयश्री थोरात, ज्यांनी सांगितलं की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अर्थातच राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील, विद्यार्थ्यांची संघटना बळकट कशी करता येतील, विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने आम्हाला मजबूत करता येतील, ह्या एकंदरीत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही बघणार आहोत. आणि अर्थातच आजची जी संख्या आहे, आजचा जो आकडा आहे, जवळपास 25,000च्या वर गेल्याची माहिती जी आहे ती जयश्री थोरात यांनी आपल्याला आत्ताच दिलेली आहे. त्याच्यामुळे हा आकडा वाढतोय, त्याच्यामुळे आनंद वाटतोय, अशी जी प्रतिक्रिया आहे त्या जयश्री थोरात अर्थात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण कार्यक्रमाकडे आपलं लक्ष लागून राहिलेलंच आहे. राहुल गांधी नेमकं काय बोलणार आहेत हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे राज्यातल्या आणि देशातल्या घडामोडींबाबत जाणून घेण्याकरता आपण आमच्या आपलं महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.